व्यावसायिक सिलेंडर वाटपाबद्दल केंद्र सरकारचा नवीन निर्णय। केंद्राकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या एलपीजी वाटपाच्या कोट्यामध्ये 10% वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यावरती आता वितरण व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला। युद्धामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। युद्धामुळे 400 पेक्षा अधिक शेअर्स 10%पेक्षा जास्त कोसळलेले आहेत। वाढलेल्या शेअर्सच्या तुलनेत घसरलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट झाल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या सर्वसामान्यांवर थेट परिणाम पाहायला मिळतोय। कंटेनर वाहतूक, साठवण, आयात खर्चामुळे सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीमध्ये 10 ते 16% वाढ पाहायला मिळते। जग लाडकी जहाज आज गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल झालेलं आहे। संयुक्त अरब अमिरातीमधील फुजेरा या बंदरामधून 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारतात दाखल झालं। UAE बंदरावरील हल्ल्यातून हे जहाज थोडक्यात बचावलं होतं। जळगावच्या मुक्ताईनगरमधील खुरा काकोडा शहरातील 2 पंपांवरील पेट्रोल संपलंय। रात्रीपासून पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या। संध्याकाळपर्यंत पेट्रोल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। रत्नागिरीमध्ये पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या इंधन कंपन्यांकडून क्रेडिटवरती इंधन खरेदी बंद करण्यात आले। पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियंत्रित राहावा यासाठी निर्णय घेण्यात आला। पंप चालकांनी रोखीने खरेदीचे पैसे दिले तरच इंधन पुरवठा होणार आहे। सिलेंडरचा काळा बाजार रोखण्याकरिता बुलढाणा महसूल विभागानं कंबर कसलेली आहे। जिल्ह्यातील मलकापूरमध्ये हॉटेलवर धाड सत्र पाहायला मिळते। 22 हॉटेलवरती महसूल पथकाची धाड पाहायला मिळते। 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। परभणीमधील एलपीजी गॅस पंपावरती ऑटो धारकांची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला। ऑटो संघटनांची एकत्र येत बंदची हाक पाहायला मिळते। 57 रुपये प्रति लिटरच्या गॅस 8 दिवसामध्ये 42 रुपयांनी वाढल्यानं ऑटो धारक आक्रमक झालेत। प्रवासी वाहतूक थांबवली। नागपूरमध्ये गॅस टंचाईचा औषधाचा उत्पादनावर मोठा परिणाम झालाय। आर्का लाईफ सायन्स कंपनीला फटका बसलाय। एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं औषध निर्मिती ठप्प झाली आहे। तर गॅस टंचाईच्या झळा सध्या राज्यभरात बसतायत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त असताना लग्नसराईला गॅस टंचाईचा फटका। गॅस सिलेंडर आणून द्या। कॅटरर्सची लग्न घरी 8। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं कॅटरर्सकडून ऑर्डर घेण्यास नकार। गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधील पेढा व्यापाऱ्यांवर संकट। अवघा 2 दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक असल्यामुळे पेढा उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर। गुढीपाडवा आणि चैत्रवारीच्या तोंडावर हा फटका बसल्यानं व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण। पुण्यातील शासकीय विश्रामगृहाला गॅस टंचाईचा फटका। गॅसची टाकी आडवी करून वापरण्याची वेळ। दिवसभर पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक। व्यावसायिक सिलेंडर अभावी नाशिक आणि मुंबई महामार्गावरील हॉटेल बंद। हॉटेल्सला 8 दिवसांपासून एकही सिलेंडर मिळाला नाही। 5 ते 6 दिवसांपासून नाशिक मुंबई मार्गावरील सर्व हॉटेल्स बंद। गोंदियात घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच दिवशी 85 ठिकाणी धाडी। कारवाईमध्ये विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा काळा बाजार। मुंबई चारकोपमध्ये सिलेंडरसाठी आजही रांग। तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी। तर पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। यवतमाळमध्ये रजनी गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। सिलेंडरचा पुरवठा कमी असल्यानं नागरिकांचे हाल। ऑनलाईन बुकिंग करूनही OTP येत नसल्यानं ग्राहकांचा संताप। गोंदियामध्ये गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी। गोंदियामध्ये गॅसचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। गोंदिया जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। राजापेठ परिसरामधील देशमुख गॅस एजन्सी समोर आज पुन्हा सिलेंडरसाठी रांगा। मागील 2 दिवस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी ओसरली होती।